तुमच्या घरात गाय वासराची मूर्ती असेल तर हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. गाय वासराची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने नक्की काय घडते? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दुःख, दारिद्र्य व गरिबी दूर करणारी कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने नक्की काय होते? शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. तसेच शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा देखील करत असतो, असं आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासून मानत आलेलो आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे. गायीला घरातील एक सदस्य मानलं आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा गायीला खूप महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच आज आपण गाई वासराची मूर्ती किंवा मग गाई वासरूचा फोटो घरात ठेवल्याने काय होते या संदर्भात हा व्हिडिओ पाहणार आहोत. शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते ते पाहणार आहोत. तसेच पौराणिक कथेनुसार कामधेनू गायीची मूर्ती ही इच्छा पूर्ण करणारी गाय असते, जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते. असे म्हटले जाते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते. ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते. वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानली जाते. या कामधेनू मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता, समृद्धी आकर्षित करू शकते. शिवपुराणांमध्ये म्हटलं जातं की गायीचा सौम्य स्वभाव आणि पालन करणारी स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकते. माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व वाढ आणि संगोपन दर्शवते. असे मानले जाते की वासरू आणि ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या गायीच्या अनुभवातून शिकते. त्यामुळे गाई वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवण्याचे एकत्रित पाहायला मिळते आणि एकत्र ठेवण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. आपण सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे. गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते. असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देवसुद्धा गायीमध्येच स्थापित आहेत. म्हणूनच गायीची सेवा केल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते. आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा पुण्यमान आशीर्वाद देखील मिळतो. असे सुद्धा म्हणतात की जर गाय वासरू आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर घरातील वास्तुदोष पूर्णपणे दूर होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो. म्हणूनच तुमच्या घरात जर कोणी गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच आणा. चला तर मग जाणून घेऊया की गाय वासराची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवावी, कोणत्या धातूची ठेवावी आणि आपल्याला काय फायदे आहेत, आपण जाणून घेऊया. ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूने सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा माझी स्वतःची पूजा म्हणून मी स्वीकारतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे खूप शुभ आहे, अगदी महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय दिसली तर तिला घरामध्ये असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घालावा, खूप चांगलं मानलं जातं. त्यामुळे आपल्याला कामधेनूचे गायीचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात, कारण गाय आपल्या संकट हरण करते. घरामध्ये कामधेनू मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते, वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेली वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवून त्याला वास्तुशास्त्रानुसार खूप जास्त महत्त्व सांगितले आहे, कारण वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच असते आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, लोकांवर पडत असतो. जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते, पण जर वास्तुदोष असेल
तर घरातील प्रत्येक कामे हे बिघडूच लागतात. आणि वास्तुदोषामुळे माणसाच्या आर्थिक नुकसान तर होतेच, परंतु या सर्व गोष्टींमुळे त्याच्या मानसिक आणि शारीरिक समस्यासुद्धा उद्भवतात. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात ठेवल्यास तर आपल्याला त्याचे शुभ फळे अवश्य मिळतात. आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली. ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते. ही चमत्कारिक गायीची मालकी मिळवण्यासाठी अनेक वर्ष युद्ध लढली गेली होती. वास्तू मान्यतेनुसार कामधेनू मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असते, त्यामध्ये नशीब, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते. तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर मातीचे प्रतिमा तसेच कामधेनू मातेची प्रतिमा तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते. सुरभी कामदूत आणि कामधून आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला खराब ठेवल्याने आरोग्य, मानसिकता आणि आर्थिक समस्या यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे ही कामधेनूची मूर्ती आणि ही ऐश्वर्य प्राप्ती असलेली देवी आहे. आणि सर्व आज जगातील गुरेढोरे म्हैसी धेनूची वंशज आहेत. संपत्तीची देवी लक्ष्मी, ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा, कामधेनू मधून गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिली जाते. मानसिक, शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच दिलासा, तो म्हणजे गाय वासरूची मूर्ती घरात ठेवणे. घरी काय आणि रात्रीची मूर्ती कुठे ठेवावी, घरी कुठे ठेवावी? वास्तुनियमानुसार या मातेची मूर्ती गाय वासरूची आणि गाय वासराचे मोठी ही मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा आदर्श ठिकाण आहे. म्हणजे घराचं ईशान्य कोपरा हिंदू मान्यतेनुसार देवतांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेस ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील उत्तरेला किंवा पूर्वेला गायधेनू म्हणजेच कामधेनू मूर्ती नक्की ठेवू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनूची मूर्ती ठेवताना ही वास्तुनियम लागू होतात. जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल जी सामान्यतः हिंदू घरामध्ये आढळते, जर वास्तुनियमानुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण असेल ते म्हणजे ईशान्य कोण. तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर ही गायीची मूर्ती ठेवू शकता. हिंदू घरांच्या प्रवेशद्वारावर कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो ठेवणे सामान्यतः आहे. विशेषतः ग्रामीण भागात गाय ही घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी आहे. कामधेनू गायीच्या मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य म्हणजे 2 पैशांपासून सुरुवात करून वासरू आणि गायीच्या पुतळ्या विविध प्रकारच्या साहित्यात तसेच किमतीत श्रेणीत उपलब्ध आहेत. ज्यांना हे परवडेल त्यांच्यासाठी चांदीचे बनलेली कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते. विशेषतः ती तुमच्या पूजेच्या खोलीत ठेवावे. चांदीचे वासरू आणि गायीच्या मूर्तीच्या आकारानुसार ज्याची किंमत हजारांपेक्षा असू शकते. तुमची गाय आणि वासराची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारखे अधिक परवडणाऱ्या साहित्याची निवड देखील करू शकता. तुमच्या प्रवेशद्वारावर स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढरा संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळवू शकता, जी भारतातील ग्रामीण भागामध्ये अधिक सामान्यपणे मिळते. वास्तुशास्त्रानुसार जी वास्तूमध्ये दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी कामधेनू गायीची मूर्ती, वासराची मूर्ती हे घरामध्ये ठेवले. तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासराची मूर्ती कोणत्याही धातूची आणि आपल्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग देवघरात देखील तुम्ही ठेवू शकता. आपण फक्त सोने किंवा चांदीचीच मूर्ती ठेवू शकतो असं नाही. आपण तांब्याची, पितळेची मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर फोटो देखील ठेवू शकता. आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा फोटो देखील लावू शकतो. तसेच आपल्याला जमेल असेल तुम्ही मूर्ती किंवा फोटो दोन्हींपैकी आपण एक देखील लावू शकतो. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.